8 महिन्यांपासून वेतन रखडले. मनपा आयुक्त कार्यालयासमोर कचरा वर्गीकरण करणाऱ्या कामगारांचे ठिय्या आंदोलन. चंद्रपूर महानगरपालिकेच्या डम्पिंग डेपोवर विश्वेस हायड्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड मार्फत कचरा वर्गीकरणाचे काम करणाऱ्या महिला कामगारांनी 8 महिन्यांपासून वेतन न मिळाल्याच्या निषेधार्थ शुक्रवारी मनपा आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर ठिय्या आंदोलन सुरू केले. सकाळपासून आयुक्तांची भेट घेण्यासाठी थांबूनही भेट न मिळाल्याने महिला कामगारांनी तीव्र संताप व्यक्त केला. मागील 4 ते 5 वर्षापासून डम्पिंग डेपोवर काम करणाऱ्या 27 कामगारांना गेल्या 8 महिन्यांपासून वेतन मिळाले नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. यापूर्वी मे महिन्यातही आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी 7 दिवसात वेतन देण्याची लेखी आश्वासन आयुक्त व महापौर यांनी दिले होते. मात्र अद्यापही वेतन न मिळाल्याने कामगारांनी पुन्हा आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. आमच्या मुलाबाळांच्या शाळा सुरू झाल्या आहेत. घर खर्च चालवणे कठीण झाले आहे. जोपर्यंत वेतन मिळत नाही आणि आयुक्त आमची भेट घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, असा संताप आंदोलक महिला कामगार शिल्पा तामेवार यांनी व्यक्त केला. दरम्यान संबंधित कंपनीच्या व्यवस्थापकांनी सांगितले की महानगरपालिकेकडून कंपनीचे मागील 18 महिन्यांचे बिल थकीत असल्यामुळे कामगारांच्या वेतनास विलंब होत आहे. आम्ही डम्पिंग यार्डमध्ये कचरा वर्गीकरण काम करतो. आम्ही 27 लेबर आहे इथं. आम्ही आज 7 ते 8 महिने होत आहे इथं पेमेंटसाठी झटत आहोत. आमचं किमान वेतनसाठी झटत आहोत, SI साठी झटत आहोत. तरी पण आज आमच्या मागण्या पुऱ्या झाल्या नाही. आम्हाला मागील मे महिन्यामध्ये 5 तारखेला लिहून दिले. आयुक्त साहेब आणि महापौर मॅडम आंदोलनला बसलो होतो, तर आम्हाला लिहून दिले का तुमचे पेमेंट 7 दिवसात तुरंत करण्यात येईल असं म्हणून आम्हाला लिखित दिले, पण सुद्धा आमचे पेमेंट दिले नाही. आज आमच्या मुलाबाळांची शाळा चालू झालेली आहे. आज आम्ही जवळही आमच्या 8 महिन्याचे पेमेंट देणार नाही तवरी आम्ही इथून हटणार नाही. अजून का म्हणतात का तुमचे 2 दिवसात पेमेंट होऊन जाणार, तुम्ही लिखित द्या. आम्ही लिखित देऊ हटून गेलो, त्रासलो. आज जवळही आमच्या इथून पेमेंट होणार नाही तवरी आम्ही इथून हटणार नाही. आमचा हा एकच निर्णय आहे.